छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या सुलीभंजन येथील जागृत असलेले तीर्थक्षेत्र तपभूमी दत्तधाम येथे मोठ्या प्रमाणात विविध विकास कामे सुरू असून या देवस्थानाचे अध्यक्ष विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह पालकमंत्री संजय शिरसाट, खुलताबाद गंगापूरचे आमदार प्रशांत बम, खासदार संदीपान भुमरे, पदवीधर आमदार सतीश चव्हाण, विधान परिषदेचे आमदार संजय केनेकर यांनी आपापल्या निधीतून सुलीभंजन येथे विविध विकास कामासाठी प्रयत्न करून 40 ते 45 कोटी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे सुलीभंजन दत्त मंदिराचा भव्य सभा मंडप, सिमेंट रस्ते, पिण्याच्या पाण्याची टंकी, भक्तांसाठी भक्तनिवास, सूर्यकुंड, चंद्रकुंडाचे सुशोभीकरण अशी विविध कामे प्रगतीपथावर असल्यामुळे सुलीभंजन मंदिर परिसराचा कायापालट होताना दिसत असून या विकास कामामुळे भक्त व पर्यटक मोठ्या प्रमाणात सुलीभंजन पर्वतावर दर्शन व पर्यटनाचा लाभ घेणार आहेत, असे दत्तधाम मंदिराचे सचिव संजय भंडारी यांनी सांगितले. नुकताच दत्त जयंती जन्मसोहळा या परिसरात पार पडला असून हजारोंच्या संख्येने भाविकांनी येथील मंदिरात दर्शनाचा लाभ घेतला होता. 2 दिवस चालणाऱ्या या जन्मोत्सव सोहळ्यांची सांगता उद्धव महाराज आनंदे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी नवनाथ महाराज, आंधळे सरपंच नितीन जाधव, शंकरराव आधाने, द्वारकादास घोडके, माजी उपनगराध्यक्ष भगीनाथ मरकड आदी मान्यवर उपस्थित होते. श्री दत्तधाम सूर्यकुंड क्षेत्र सुलीभंजन. मी संजय रमेशलाल भंडारी, सचिव. दत्तधाम सूर्यकुंड येथे विविध विकासाची कामे चालू आहेत. माननीय विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे, गंगापूर खुलताबाद विधानसभेचे आमदार श्री प्रशांतजी बम, तसेच संभाजीनगर येथील खासदार संदीपानजी भुमरे, त्यानंतर पालकमंत्री श्री संजयजी शिरसाट, माननीय आमदार श्री संजयजी केनेकर, माननीय आमदार श्री सतीशजी चव्हाण यांच्या प्रयत्नाने या परिसरात 42 ते 45 कोटीची कामे चालू आहेत. यात प्रामुख्याने इथं रस्त्याची फार अवस्था खराब होती. सिमेंट रोडचे काम चालू आहे, चंद्रकुंड सूर्यकुंडाचे काम चालू आहे, मूळ दत्त मंदिराचं भव्य सभागृहाचं काम चालू आहे, भक्तनिवास चालू आहे. असे विविध विकास कामे इथे चालू आहेत. लाईटीचे पण कामे झालेली आहेत. पाण्याची टाकी, पाईपलाईन असे बरेचसे कामं आहेत जे इथं विकास कामे चालू आहेत. पाणी फिल्टर, आरो प्लांट पणचं काम झालेलं आहे. तरी विनंती आहे, कोणाला जर इथं काही मदत करायची असेल विकास कामाला तर तीही करू शकता. गाव माझा न्यूज करिता राजेश थोरात, खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर.